नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. खासदार प्रताप पाटील चिखलीकर देणार डीपीडीसी मार्फत माळेगाव यात्रेला 1 कोटींचा निधी. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेच्या पहिल्या विधीला सुरुवात आणि मिशन 48 साठी शिवसंकल्प अभियानाची युद्ध पातळीवर तयारी सुरू. आता बातम्या सविस्तर. माळेगाव यात्रेला सुरुवात झाली असून आज खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी खंडोबा रायाचे दर्शन घेतले व त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की या यात्रेला जिल्हा परिषद मार्फत निधी कमी पडतो, त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये माळेगाव यात्रेसाठी 1 कोटींचा निधी देण्याचा प्रस्ताव शासनापुढे ठेवण्यात आला असून त्याला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मान्य करत पुढच्या वर्षीपासून जिल्हा नियोजन समितीमार्फत माळेगाव यात्रेसाठी 1 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे व या यात्रेत गतवैभव प्राप्त व्हावं यासाठी देखील मी प्रयत्नशील असेल. या ठिकाणी स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात येणार असून त्यांचे काम देखील लवकरच सुरू होईल असे देखील ते यावेळी म्हणाले. जिल्हा परिषदेने यात्रेची व्यवस्थित तयारी केली म्हणून मी जिल्हा परिषद सीओ मिनल कर्णावाल यांचे आभार व्यक्त करतो असेही ते यावेळीच म्हणाले. या दुसऱ्या पावसाळ्यात टिकत नाही, उकंड्यावर येतात, मोडून जातात, पुढच्या वर्षी दुसऱ्या येतात. बा एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही साक्षीदार आहेत सगळे. आढावा बैठकीच्या वेळेस पशु प्रदर्शनसुद्धा घ्यायचं नाही अशी मानसिकता डिपार्टमेंटची होती. मी त्यांना बजावून सांगितलं, शेतकऱ्यांचा पशुपालकांचा सन्मान यात्रा करणारी यात्रा आहे, म्हणजे इथं पशु प्रदर्शन झालंच पाहिजे. टोकाची भूमिका घेतली. माझं स्वतःचं मत आहे, घोड्याच्या तर शर्ती रेसकोर्सवर बघायला मिळतील पण गाढवाच्या शर्ती बघायला मिळत नाही. उंटाच्या शर्ती राजस्थानमध्ये बघायला मिळतात, इकडे मिळत नाही. त्याच्यामुळं गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी घोड्यांच्या शर्ती, गाढवांच्या शर्ती आणि उंटाच्या शर्ती ह्या माळेगावमध्ये भरवल्या जातील आणि ते भरवण्यासाठी प्रशासनाला निश्चितपणानं भाग पडू. विशेष जिल्हा परिषदेकडे निधीची कमतरता आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल मॅडम यांचं कौतुक करतो. एक महिला असून देखील नियोजन चांगलं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण काल झालेल्या जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या बैठकीत माळेगावसाठी 1 कोटी रुपयाची तरतूद डीपीडीसीनं करावी अशी मागणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी केली. मी त्यांना दुजोरा दिला. म्हणजे जिल्हा परिषदेचा असलेला निधी आणि त्याच्यामध्ये पुन्हा हे 1 कोटी अशा पद्धतीनं पुढच्या वर्षीपासून बजेट यायला मिळेल. मी तर असं म्हणणार आहे की परमेश्वराच्या आशीर्वादानं, खंडेरायाच्या आशीर्वादानं परत राज्यात सरकार येणार आहे, शंका करण्याची गरज नाही. पण अधिकचा निधी आणखी या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजे. तो करण्यासाठी डीपीडीसीच्या अंतर्गत माझा प्रयत्न राहणार आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. आज हिरे हब्बू वाड्यापासून मानाच्या 7 नंदी ध्वजांची मिरवणूक निघणार आहे. साधारण 5 दिवस या यात्रेचा धार्मिक विधी सोहळा पार पडत असतो. आज नंदी ध्वज मिरवणुकीनंतर 68 लिंगांना तैलाभिषेक घालून प्रदक्षिणा घातली जाते. शुभ्र धवल बाराबंदीत मोठ्या संख्येने या यात्रेत भक्त सहभागी होत असतात. आजपासून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेचा प्रारंभ होतो. आज म्हणजे निमंजन म्हणजे पहिला दिवस. आज पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची हिरेअब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन हे नंदीध्वज आणि मिरवणूक आणि 7 नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिराकडे प्रस्थाप होतात. तिथे गेल्यानंतर कलेक्टरी कचरा आहे, तिथे गेल्यानंतर हिरेअब्बू यांना देशमुख यांच्याकडून सरकारी हार केला जातो. त्याच्यानंतर ही मिरवणूक सिद्धरामेश्वरांच्या मंदिरमध्ये गेल्यानंतर तिथे अमृतलिंगाजवळ आल्यानंतर अमृतलिंगाला तेलाभिषेक घालून तिथली पूजा केली जाते. त्याच्यानंतर 1 ते 7 नंदीध्वज तिथं पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या मंदिरामध्ये जेवढे 68 लिंग असतील त्या सर्व 68 लिंगाला तेलाभिषेक होतो. तेलाभिषेक झाल्यानंतर गदगीची पूजा केली जाते. तिथून सोलापूरभोवती जे काही 68 लिंग आहे सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेले त्याला आम्ही सर्वजण प्रदक्षिणा घालतो. हे आजच्या दिवसाचं कार्यक्रम आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत मिशन 48 साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाची घोषणा केली होती। राज्यातील शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघात ही यात्रा येत आहे। आता लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सर्वच पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे। मिशन 48 शिवसंकल्प अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेत आहे। हा मेळावा चिखली येथील तालुका क्रीडा मैदानावर होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। दुपारी 3 वाजता ही सभा होणार आहे। या सभेची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे। त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट। गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुडकेश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स। उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही राह उड़ान की। तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ। हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर हुडकेश्वर रोड नागपुर। संपर्क करें 9860298056 और 8055396190। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 35023000। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। पालकमंत्री उदय सामंत यांनी आज नगर परिषदेच्या सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली आहे। मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर विंदा सावरकर, थिंबा पॉइंट येथील जिजामाता उद्यान आणि शिवसृष्टी येथे भेट देऊन सुरू असणाऱ्या कामांची पाहणी केली। शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याच्या जागेबाबत, सनसेट पॉइंट, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रेलिंग, संरक्षित भिंत, स्वच्छता आणि फूड कोर्ट बाबत पालकमंत्र्यांनी विशेष सूचना दिल्या आहेत। या कामांसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल। ही सर्व कामे गतीने सुरू ठेवा, असेही पालकमंत्री सामंत म्हणाले। यावेळी मुख्याधिकारी तुषार बाबर, बिपिन बंदरकर, तुषार साळवी यांसह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोकणाला विकास कामाच्या दृष्टीने नेहमीच कॉर्नर पीस म्हणून बगल दिली आहे। त्यामुळे हायटेक बस स्थानके असो, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण वा येथील पर्यटन, गडकिल्ले, सर्व क्षेत्रांकडे दुर्लक्ष झाले आहे। लोकप्रतिनिधींची राजकीय इच्छाशक्ती नसल्याने कोकण आज विकासापासून वंचित आहे। म्हणून कोकणाच्या विकासासाठी कोकण प्रादेशिक पक्ष स्थापन केला आहे। रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून शकील सावंत हे कोकण प्रादेशिक पक्षाचे लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित केले आहेत। कोकण प्रादेशिक पक्षाचे 12 उमेदवार देणार असल्याची माहिती पक्षाचे संयोजक ॲडव्होकेट ओवेस पेचकर यांनी दिली आहे। माझं एम आहे की आपल्याला बरंच काय टुरिझम वाढवायचं आहे। इथं आपल्याला गावगाव हॉस्पिटल्स बनवायचे आहेत, तालुक्यात हॉस्पिटल्स बनवायचे आहेत, डिस्ट्रिक्टमध्ये हॉस्पिटलमध्ये जे बेसिक नीड्स आहेत ते आपल्याला सर्व करायचं आहे। रस्ते असो या इन्फ्रास्ट्रक्चर असो, स्कूलिंग्स असो या कॉलेजेस असो, मी नवीन पिढीला सांगतो आहे की प्लीज तुम्ही कोकण प्रादेशिक पक्षाला पाठिंबा द्या। हो, बरेच पक्ष उभे राहणार आहेत। आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही, आपण आपल्या कामावर लक्ष द्यायचं आणि आपण काय करू शकतो आणि आपण काय त्यांना डिलिव्हरी करू शकतो त्याच्यावर आपण आपलं लक्ष देऊया। याच्यासाठी मी गावी गाव जाणार, प्रत्येक एरियात जाणार आणि ह्या 3 महिन्यामध्ये माझा हा सिंधुदुर्गपासून चिपळूणपर्यंत माझा दौरा असणार आणि 300-400 किलोमीटर मी ते कव्हर करणार आहे।
आणि प्रत्येक गावात जाणार आणि प्रत्येक शाळेत जाणार, प्रत्येक कॉलेजेसमध्ये जाणार आणि युवाला सांगणार की प्लीज मला पाठिंबा द्या, हे तुमचं फ्युचर आहे. आणखीन जे बेसिक नीड्स आहेत तुमचे, ते मी तुमचे बेसिक नीड्स पूर्ण करू शकतो. भविष्यामध्ये टुरिझम हा मोठा हब करणार आहे मी आणि हा मेडिकल टुरिझम हब करणार आहे मी. त्यासाठी आपल्याला चांगले हॉस्पिटल्स उघडायला लागणार आहेत. आपले जेवढे बीच सुंदर आहेत तिथं आपल्याला परमिशन घेऊन रिसॉर्ट्स बनवायला लागतील. बाहेरचं इन्व्हेस्टमेंट आम्हाला घेऊन यायला लागेल थोडं बहुत आणि त्याच्यानंतर आपण जे त्याच्यामधूनच आपण क्रिएट करू शकतो यंग जनरेशनला जॉब्स. राजकारणमध्ये मी शाळेत असतानाच असं वाटायचं की मी एक दिवस राजकारणमध्ये यायचं, पण मला तो वेळ भेटला नाही कारण की मी दुबईला निघून गेलो आणि मग दुबईला मी 30 वर्ष आहे तिथं. त्याच्यानंतर बरंच काय आपल्या लाईफमध्ये बघितलं आहे आणि त्याच्यामध्ये मी लॉक होत गेलो. आज माझी मुलं मोठी झाली आहेत. आज मला असं वाटतं की माझी मुलं त्यांच्या पायावर उभी राहिली आहेत आणि आज मला आपली मुलं जी आपली कोकणाची मुलं आहेत, आता मला त्यांच्यासाठी काय करायचं आहे आणि त्यांच्यासाठी मी उभा राहिलो आहे. माझी म्हणजे की आपल्याला इंडस्ट्रीज वाढवायला लागतील. आज आपल्याकडं MIDC आहे, पण जेवढे इंडस्ट्री यायला पाहिजे तेवढे इंडस्ट्री आहेत नाही. म्हणून आपल्याला बरंच काय इंडस्ट्रीज घेऊन यायला पाहिजेत आणि बोललो ना हॉस्पिटॅलिटी आणि हॉस्पिटल्स हे आपल्याकडं आल्यानंतर चांगले बीच डेव्हलपमेंट केल्यानंतर डेफिनेटली त्यांना जॉब्स भेटतील. आज माझ्याच हॉटेलमध्ये मी 75 स्टाफ आहेत, त्यातनं 80% रत्नागिरीतला स्टाफ आहे आणि आपली पोरं आहेत, त्यांना आपण पहिलं प्रेफरन्स द्यायचं, नाहीतर कोण त्यांना प्रेफरन्स देणार. 5 जानेवारीला मुंबई प्रेस क्लबला जी प्रेस कॉन्फरन्स झाली तिथेच मी जाहीर केलं होतं की पालघर ते सिंधुदुर्गपर्यंत इन्क्लुडिंग मुंबई सबब्समध्ये 12 लोकसभाचे 2024चे लोकसभा निवडणुकीसाठी आपण उमेदवार उभे करणार. तल कोकण हा रत्नागिरी सिंधुदुर्गचा हा महत्त्वाचा आपला कॉन्स्टिट्युएन्सी आहे. त्यासाठी आपल्याला एवढं चांगलं उमेदवार जे भेटलेले आहेत शकील सावंत साहेबांच्या वतीनं, ज्यांनी एवढा सुंदर शकील सावंत पॅलेस जो सावंत पॅलेस आहे तो रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेला आहे. आपण बघितलं तर पनवेल ते गोव्यापर्यंत तशी जी हॉटेल सेवाच नाही आहे, त्या शकील सावंत यांच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्याला भेटलेला आहे. तसा चांगला उमेदवार आपण आज दिलेला आहे. येत्या पुढच्या टप्प्यामध्ये रायगडमध्ये मी उमेदवारांची इंटरव्ह्यू घेणार आहे. युवा आणि सुशिक्षित वर्ग यांना प्राधान्य पक्ष देणार आहे. उमेदवार एवढे आहेत की आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला लागतोय, म्हणून टप्प्याटप्प्यावरती आम्ही त्या जिल्ह्यावरती जाऊन तशी उमेदवारी जाहीर कर. मी फक्त आणि फक्त कोकणी जनतासोबत गठबंधन करणार आहे, आपल्या वतीनं मी क्लिअरिटी देतोय. बाकी मला कोणत्याही राजकीय पक्षांचा जरी कॉन्टॅक्ट आला तर कोणालाही मी इथे कोणासोबत गठबंधन करणार नाही. 100% घेणार, पण त्याच्यामध्ये आपल्या संविधानामध्ये क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आणि एक क्रायटेरिया आहे. त्या क्रायटेरिया त्यांनी पूर्ण केली आणि कोकणी जनता माझं क्लिअर आहे की कोकण फनॅटिक, कोकणासाठी वेडापणासारखं कोकणासाठी जो फनॅटिक असतो आणि कोकणाच्या विकासासाठी ज्यांचं धोरण आहे तोच पक्षामध्ये आपण एंट्री घेणार, हे तुम्हाला क्लिअर सांगतो. रिसेंटली जे अवकाळी पाऊस झाला त्याच्यामध्ये आपल्या कोकणी जे आंबा बागायतदार आहेत, आता आंब्यामध्ये मोर येण्याचा वेळ आहे, त्याच्यामध्ये अवकाळी पावसाला झाल्यामुळं खूप मोर जे आहेत आंब्याचे ते खराब झाले. आम्हाला तुमच्या वतीनं मी सरकारला इथे मागणी करतो की लवकरात लवकर पंचनामा व्हावं. कोकणचे जेवढे पण बागायतदार आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांनी कधीही सरकारच्या समोर कधी भीक मागलेली नाही की आमचा जो लोन असेल ते माफ करा, किंवा आपल्या कोकणात आपण कुठेही बघितलं तर शेतकरी वर्गानं कधी आत्महत्या केलेली नाही. एवढं स्वाभिमानी आपण कोकणास्थ आहोत. पण आता कोकणी जनतेसाठी, आंबा बागायतदारांसाठी, काजू बागायतदारांसाठी आणि मच्छीमारांसाठी कोकण प्रादेशिक पक्ष हे आवाज बुलंद करणार हे 100%. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळपासून शहरामध्ये सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली आणि योग्य त्या सूचनाही दिल्या. विकास कामांची पाहणी झाल्यानंतर अजित पवार यांचा विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए. फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान. हमारी सेवाएं
कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्वीट्स पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, टू व्हीलर, गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर। इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर, सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं। और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर।